सर्व शेतकऱ्यांना सुद्धा मी अतिशय प्रामाणिकपणानं आवाहन करतो. जसं आमदारांनी सगळ्यांनी एकत्र यावं आणि हा बॅरेजचा विषय मार्गी लावावा, तसं सर्व शेतकऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे. आपली मागणी फॉर्म भरणे वेळचीवर आपली मागणी जर झाली तर अजून याचा फायदा आपल्याला होईल. नाहीतर कागदावर पाणी भीमा नदीत पाणी शिल्लक दिसत नाही. आपल्या उजनी धरणामध्ये पाणी, कागदावर पाणी, उजनी धरणामध्ये पाणी शिल्लक दिसत नाही. आणि त्याच्यामुळं आपल्याला कागदावर पाणी जर मागवायचं झालं, माझी एक 40 एकर जरी ऊस असला तर 40च्या 40 एकराची मागणी ही फॉर्मवर अधिकृत पाहिजे. म्हणजे अजून त्याचा फायदा या सगळ्यांच्या माध्यमातून, नाही तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. त्यासाठी सगळे आमदार, जसे आम्ही सगळ्या आमदारांना एकत्रित या म्हणून बॅरेजेससाठी जसा प्रश्न आम्ही सगळ्या आमदारांनी मांडावा, हा विषय आम्ही प्राधान्य घेतोय. तसाच शेतकऱ्यांना सुद्धा माझी विनंती राहणार आहे की आपण सुद्धा पाण्याची मागणी कागदावर आपण मागणी केली पाहिजे. आपल्या पाईपलाईन नदीवर केलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. जर उद्या नदीला नाही पाणी सुटलं तर आपलं सगळं इन्व्हेस्टमेंट केले सगळं नुकसान आपल्या होणार आहे. त्याच्यामुळे नदीचं पाणी हे आपल्याला टिकलं पाहिजे आणि बॅरेजेशिवाय आता पर्याय नाही. परत एकदा सगळ्या आमदारांना विनंती राहणार आहे, सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांनी आपले सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवून आपल्या जनतेच्या हितासाठी, शेतकऱ्याच्या हितासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि बॅरेजेसचा प्रश्न सगळ्यांनी मिळून आपण हा प्रश्न मांडणी करून सगळ्यांनी मिळून आपल्याला हा प्रश्न मांडावा लागेल अधिवेशनामध्ये. साधारण किती बॅरेजेस अशी मागणी केली? आता जवळजवळ आपल्या भीमा नदीवर 28 बंधारे आहेत. तर आमची सर्वांची सगळ्यांची मागणी पहिल्यापासून आहे, साधारण 14 बॅरेजेस व्हायला पाहिजेत. म्हणजे बऱ्यापैकी लोकांना त्याचा चांगला बेनिफिट, त्याचा फायदा चांगला लोकांना होईल. आणि ह्याचा पाठपुरावा सगळ्यांनी मिळून करूया. आणि नाही लवकर झालं तर आम्हाला जन आंदोलन उभं करावं लागेल. चेष्टा आहे असे 25% हीच जाते, उन्हाळी पाळीच भारी पडते. कारण एक बॅरेज आमदारांची coordination करणार म्हणजे काय? आज मी पत्रकार परिषद बोलवली असताना आज पहिला विषय नदीवर बॅरेजेस होण्यासाठी प्राधान्य आमचा पाठपुरावा आहे. गेली 10 ते 12 वर्ष सातत्यानं आम्ही याचा पाठपुरावा करतोय. सगळ्या आमदारांना मागच्या वेळेस लेखी पत्र दिले, आंदोलन आम्ही उभा केलेले आहेत. त्यावेळेस सुद्धा असंच अजून एकदा आमदारांना माझी या पत्रकांच्या आपल्याद्वारे सर्वांना विनंती करतो की बॅरेजेससाठी सर्वांनी मिळून आवाज उठाव करावा आणि आपल्याला नदीला बॅरेज होणं अतिशय गरजेचं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेचा हा विषय अतिशय महत्वाचा विषय आहे. त्यामुळे सगळ्यांनी सिरियसली घ्यावं एवढीच माझी विनंती आहे. मंत्रालय दरबारी तुम्ही हा विषय मांडलाय का? मंत्रालय दरबारी आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रत्येक वेळेस मांडत आलेलो आहे. ह्यावेळेस सुद्धा अजून मांडणार आहे. पण मी एकटं मांडणं आणि सगळ्या आमदारांनी मिळून मांडणं ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. सगळ्या आमदारांनी हा प्रश्न मांडला तर अजून चांगलं होईल. मला ह्याच्यात काय राजकारण करायचं नाही, कोणाचं एकमेकाबद्दल कोणाचा हे करणार नाही आम्ही. तर सर्व आमदारांनी मिळून ताकद आपण लावली पाहिजे आपल्या जनतेच्या हितासाठी, शेतकऱ्याच्या हितासाठी. बघा, आमचा पाठपुरावा आमचा चालूच आहे. आमचा पाठपुरावा बंद नाही, कायमस्वरूपी आमचा पाठपुरावा चालू आहे. प्रत्येक टायमाला आता आदरणीय विखे पाटील या विभागाचे मंत्री आहेत, त्यांना सुद्धा भेटून आम्ही पत्र देणार आहे. बॅरेजेसचा विषय त्यांच्या समोर सुद्धा मांडणार आहे. पण मी म्हणलं तिथंच येतंय, जिल्ह्यानं मांडणं आणि एक जणांना मांडणं. मी एकटं मांडलं की त्याला राजकीय स्वरूप येतंय. त्यापेक्षा सगळ्याच आमदारांनी सगळ्याच पुढाऱ्यांनी एकत्र आलं तर खऱ्या अर्थाने सगळ्यांचा विषय, जनतेचा विषय, हा जनतेच्या विषयासाठी एकत्र यायचं. आमचा पाठपुरावा आहेच, आम्ही करतोय. ह्याच्यावर सगळ्या आमदारांनी नाही लक्ष घातलं तर आम्हाला जन आंदोलन उभं राहावं लागेल. पहिल्यांदा सगळ्या आमदारांनी लक्ष घालावं ही माझी सगळ्या आमदारांना विनंती आहे. शेवटी आमचा लढा चालू आहेच घेऊ, आमचा लढा आहे. पण आमची ताकद तिथपर्यंत पोहोचत नाही ना. आम्ही तिथपर्यंत सगळ्या आमदाराची ताकद आणि एक दोघांनी रस्ता रोको किंवा जन आंदोलन उभा राहणं, त्यापेक्षा आमदार कुठून निवडून येतात, जनतेतनंच येतात ना. मग हिने का लक्ष घालत नाही, सोलापूर जिल्ह्यातले सगळे आमदार का एकत्र येत नाही, हा माझा खरा प्रश्न आहे. सगळ्या आमदारांना मागची पत्र दिलेत आपण. बरं, नदीत आपण ह्याच्यात मागच्या 4-5 वर्षापूर्वी भारतनाना बालके आमदार होते, त्या टायमाला आपण करकम मध्ये कॅनल मध्ये आंदोलन केलं होतं. कॅनल मध्ये 3-4 हजार लोक होती कॅनल मध्ये सुद्धा. म्हणजे प्रत्येक वर्षी आम्ही गेली 10-12 वर्ष झाली सातत्याने याचा पाठपुरावा, कारण शेतकरी महत्वाचा आहे, आपल्याला पाणी महत्वाचं आहे.
शहरी विरुद्ध ग्रामीण त्यातला असा संघर्ष होऊ नाही शकतो. असं काय होणार नाही. सोलापूरसाठी पाणी सोडले की वीज प्रवाह खंडित केला जातो. जमिनी शेतकऱ्यांनी दिल्या धरणासाठी त्यांचं पुनर्वसन त्या नदी- हा, मग मला तीच म्हणाय जमिनी हा उलट नदीकाठी पुनर्वसन केलं आणि त्याच माणसाला आता ज्या टायमाला नदीला पाणी सोडताय त्या टायमाला तिची लाईट बंद केली जाते, म्हणजे त्याला पिण्यात पाणी सुद्धा मिळत नाही. ही कुणीकडे चाललंय धोरण? ही थोडं कुठंतरी ही थांबलं पाहिजे आणि सगळ्याला समान व्यवस्था झाली पाहिजे. सगळ्या पक्षाचे नेते एकत्र येतील काय? यायलाच पाहिजे आमचं मत आहे. माझी तर प्रामाणिक इच्छा आहे सगळ्या पक्षातल्या लोकांनी एकत्र यावं, सगळ्या आमदारांनी एकत्र यावं, सगळ्या कारखान्याचे चेअरमन लोकांनी एकत्र यावं.